गोल्ड वीज तर 15-13% खाली होतं, नंतर रिकवर झालं 7-8% 7-8% पण सध्या तरी खालीच आहे. आपण सिल्वर काढून गोल्ड बीज घेतले होते, त्याची क्वांटिटी हे बघा किती क्वांटिटी घेतल्या आपण. काल गोल्ड बीजच्या 11 क्वांटिटी घेतल्या आपण 1468 रुपयांची. गोल्ड सिल्वरनं चांगली रॅली दिली होती, आपले पैसे डबल केले होते. पण आपण जेवढे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहे का त्याच्यामधले आपण आपले काढून घेतले. IITनं 70% दिले, VBL 8%. पण चांगलं वरती मी घेतल्यानंतर चांगलं वरती जाऊन आलेला स्टॉक आहे. पूर्ण रॅली कवर केली होती. पण काय आता शेवटी कोणती पण गोष्ट वरती गेली ती खाली येणारच, आणि खाली गेली ती वरती जाणारच आहे. म्हणून आता बघूयात काय होतं आहे. यांनी अशोक लेलँडनं पण 5% दिलेलं आहे आजच्या दिवशीचं हाय त्याचा. अशोक लेलँडनं बऱ्यापैकी दिलेलं आहे आपल्याला. 1 वर्षामध्ये ते पैसे डबल करून द्यायचा टार्गेट ठेवायचे मागे आहे अशोक लेलँड. जेव्हा आपलं ते सध्या करंट बॅलन्स 12,000 दाखवतं ना, जेव्हा ते 14,000 होतील तेव्हा आपण आपले 7,000 रुपये काढून इन्व्हेस्टेड अमाऊंट काढून दुसरा एखादा स्टॉक घ्यायचा, आणि हे असेच राहू द्यायचे मग पैसे लॉंग टर्मसाठी. थॉमस कुक बरंच राहिलं. हे सगळं हिरो असताना NMDC आणि गेलनं साथ नाही दिली आज. हे बघा गेल आपला गेल कुठे आहे, खाली आहे का गेल? नाही, गेल सर्च करू आपण. नाही, गेल मला वाटतं अगोदर लॉसमध्ये होता, नंतर प्रॉफिटमध्ये आला वाटतं. नाही, लॉसमध्येच आहे, रेडच बंद झाला आहे, पण गॅप अप झाल्यामुळं प्लसमध्ये. मला माहिती होतं ते रेडच आहे म्हणून. चला, खूप दिवसानंतर तरी हिरो बघायला भेटले. आपली 1,98,368 रुपये राहिलेत. 14,799 रुपयाचा लॉस आहे आपला सध्या. पण आज टोटल गेन 3,100 रुपये होता. नंतर तो 2,000 नंतर 800 रुपयावरती पण आला होता, पण नंतर कवर झाला तो. ठीक आहे.